गावाचा सरपंच व्हायचं स्वप्न पाहताय, तयारी सुरू केली आहे, तर थांबा. कारण आता निवडणुकांचा बार फुसका ठरलाय. शिरपूर तालुक्यातील तब्बल 33 गावांच्या चाव्या आता सरपंचाच्या नाही, तर सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात गेल्या आहेत. निवडणुका आता थेट दिवाळीनंतरच होणार. नक्की काय आहे हे प्रकरण, आणि तुमचं गाव या प्रशासक राजाच्या यादीत आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. स्थानिक राजकारणात ग्रामपंचायत निवडणुकीला किती महत्त्व असतं हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. पण शिरपूर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच थंडावलं आहे. कारण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे, तिथे निवडणुका न घेता थेट प्रशासक म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटर नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एका वृत्तानुसार शिरपूर तालुक्यातील 52 पैकी तब्बल 33 ग्रामपंचायतींवर आता प्रशासक राज लागू झाला आहे. म्हणजे पुढचे 6 ते 8 महिने गावात सरपंच नसेल, तर सरकारी अधिकारी गावचा कारभार पाहतील. सर्वात आधी बातमीचा गाभा समजून घेऊया. शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपत आहे. नियमांनुसार इथे निवडणुका होणं अपेक्षित होतं, पण राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत ह्या गावांवर प्रशासक नेमले आहेत. याचा अर्थ काय, तर या 33 गावांमध्ये आणि या पूर्वीची मुदत संपलेल्या 19 गावांमध्ये असे मिळून एकूण 52 ग्रामपंचायतींवर आता प्रशासकांचे राज्य असणार आहे. गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा विचार करून विस्तार अधिकाऱ्यांकडे किती गावांची जबाबदारी द्यायची याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की निवडणुका का होत नाहीत. याची 3 प्रमुख कारणे आहेत. चला ते पाहूया. सर्वप्रथम, जिल्हा परिषद निवडणुका. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्याआधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे प्रशासकीय दृष्ट्या कठीण आहे. द्वितीय, आरक्षणाचा मुद्दा. जिल्हा परिषदेचे आरक्षण सध्या न्याय प्रविष्ट आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया रखडली आहे. तृतीय, पावसाळा. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाळा असल्याने या काळात निवडणुका होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे प्रशासनाकडून असे संकेत मिळत आहेत की आता ग्रामपंचायतींचा विचार सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होईल. म्हणजेच दिवाळीच्या आसपास निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधलं होतं, त्यांना आता दिवाळीपर्यंत वेट अँड वॉच करावं लागणार आहे. आता महत्वाची माहिती, तुमचं गाव या यादीत आहे का ते तपासा. प्रशासक नक्की कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत. 10 फेब्रुवारी 2026 ला मुदत संपलेली गावे असली तांडे, बाळदे, बलकुवे, दहिवत, गरताड, गोडसगाव, हिंगोणी, बु, हिंगोणी पाडा, होळ, जामण्यापाडा, कमळसरे, कुवे, नटवाडे आणि पिंपळे. 11 फेब्रुवारी 2026 ला मुदत संपलेली गावे बापुळदे, भटाणे, भाटपुरा, भावेर, बोरगाव, जातोडा, जवखेडा, जुने भामपूर, मांडर, सागवत, सावळदे, शेमला, शेंगावे, टेकवाडे, उपरपिंड आणि वाठोडे. 12 फेब्रुवारी 2026 ला मुदत संपलेली गावे बोरखेडा, वरुड आणि विखरण. या सर्व गावांचा कारभार आता सरपंचाऐवजी शासकीय अधिकारी पाहतील. मित्रांनो, याचा परिणाम गावातील विकास कामांवर होऊ शकतो का? अनेकदा प्रशासक असल्यावर दैनंदिन काम सुरळीत चालतात, पण धोरणात्मक निर्णय किंवा नवीन योजना राबवण्यात मर्यादा येतात असं म्हटलं जातं. दुसरीकडे राजकीय वाद कमी होऊन गावाला थोडी विश्रांती मिळते, असाही एक मतप्रवाह आहे. तुम्हाला काय वाटतं, गावाचा कारभार सरपंचानेच हाकावा की काही काळ प्रशासक योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.